महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे। बदलीच्या पार्श्वभूमीवर ते मोबाईल बंद करून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे। महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी दिवसभर घरी होते। सायंकाळी 5:30च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर गेले। काही कागदपत्रांची गरज असल्याने त्यांनी एका व्यक्तीला घरी पाठवले आणि स्वतःही लगेच घरी येतो असे सांगितले। मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत। दरम्यान त्यांच्या चालकाने चावी घेऊन घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली की साहेबांनी पोलीस स्टेशनमधून मोबाईल बंद केला असून ते कुठेतरी निघून गेले आहेत। तडवी यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत सांगितले की त्यांच्या पतीची नुकतीच बदली करण्यात आली आहे। यापूर्वीही बदली विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि मोठ्या मानसिक तणावातून ते बाहेर आले होते। एका वर्षानंतर पुन्हा बदली कशी करण्यात आली? कोणतीही नोटीस न देता इतक्या घाईत बदली का करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। बरं, ते आज होते घरी दिवसभर आणि संध्याकाळी 5:30ला असे ड्युटीला निघाले आणि इथं आले आणि 8:30ला मला फोन आला त्यांचा। त्यांना काही ते कागदपत्रे पाहिजे होती। मग त्यांनी एका माणसाला पाठवलेलं आणि मग नंतर बोलले की नको, मीच येतो घरी। त्याच्यानंतर ते घरी आलेच नाही। मग त्यांचे ड्रायव्हर आले चावी वगैरे घेऊन आणि त्यांचं बुक घेऊन। ते बोलले की साहेब पोलीस स्टेशनमधून कुठे मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेले। म्हटलं काय झालं? तर ते बोलले की त्यांची बदली केली। म्हटलं कसं कसं काय अचानक? आताच बदली केलेली। म्हटलं आताच आले ते कोर्टातून, एवढा त्रास केला त्यांनी। एक वर्ष काढलं त्यांनी कोर्टात। रडून रडून खूप रडले ते कोर्टात। एवढा त्रास करून आले ते या पोलीस स्टेशनला आणि पुन्हा या लोकांनी इतक्या प्रेशरमध्ये ठेवलं आणि पुन्हा बदली केली नोटीस न देता। आधी नोटीस द्यावी ना यांनी, खुलासा मागावा, नाही केलं त्यांनी तसं, डायरेक्ट बदली केली। हे दुसऱ्यांदा झाले।